हॅलो फ्रेंड, आज आपण DEMचा लेक्चर नंबर 28 बघणार आहोत. आजच्या लेक्चरला मेमरी ऑर्गनायझेशन हा टॉपिक आपण कंप्लीट करणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक कन्सिडर केला जातो मेमरी ऑर्गनायझेशनचा, की मायक्रो कंट्रोलरमध्ये सगळं आपण जे बघतोय ना ते मायक्रो कंट्रोलरच्या IC रिलेटेडच बघतोय. मी IC पिन डायग्राम मी ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ही मायक्रो कंट्रोलरची पिन डायग्राम आहे किंवा IC म्हटलं तर चालतं 8051. तर मेमरी दोन टाईपचे असतात, इंटरनल असते, एक्सटर्नल असते. आता एक्सटर्नल मेमरी ही किती घेऊ शकता तुम्ही. इंटरनल मेमरीमध्ये परत दोन टाईप पडतात. प्रोग्राम स्टोअर करण्यासाठी मेमरी किती शिल्लक असते आणि डाटा स्टोअर करण्यासाठी मेमरी किती शिल्लक असते. मी पुन्हा मोबाईलचं एक्झाम्पल देतोय. जेव्हा तुम्ही मोबाईल खरेदी करायला जाता तेव्हा 4 GB आणि 64 GB असं लिहिलेलं असतं. 4 GB मध्ये रॅम असतो, 64 GB म्हणजे रॉम असतो. तर 4 GB मध्ये तुम्हाला सगळे सॉफ्टवेअर आणि सगळे ॲप्लिकेशन रन होण्यासाठी लागणारे सगळे त्याचे प्रोग्राम असतील, ते सगळे प्रोग्राम रॅममध्ये स्टोअर होतात, परमनंट स्टोअर होतात. रॅम म्हणजेच काय, तो डाटा परमनंटली स्टोअर होतो, तो त्याचा डिलीट करता येत नाही. आणि रॉममध्ये काय होतं, परमनंटली डाटा स्टोअर होत नाही, तो तुम्ही डिलीट करू शकता, परत घेऊ शकता, परत डिलीट करू शकता. म्हणजे तुमचे मोबाईलमध्ये पिक्चर असतील, व्हिडिओ असतील, हे तुम्ही काय करू शकता, बाहेरून घेऊ पण शकता, तुम्ही बघून झाल्यानंतर ते डिलीट पण मारू शकता. म्हणजे हे परमनंट स्टोअर झालं का, नाही. रॅममध्ये परमनंट स्टोअर होत नाही, रॉममध्ये. रॅममध्ये परमनंट स्टोअर होतं. तर दोन टाईपचे मेमरी असतात, इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी. इंटरनल मेमरी म्हणजेच कोणती, मायक्रो कंट्रोलरच्या आतमध्ये असणारी मेमरी, त्याला म्हणतात इंटरनल मेमरी. आणि कंट्रोलरच्या बाहेर असणारी मेमरीला काय म्हटलं जातं, एक्सटर्नल मेमरी. आपल्याला स्टडी फक्त इंटरनल मेमरीच्या रिलेटेड करायचं. एक्सटर्नल मेमरी काय संबंधच येत नाही तिथं. फक्त जस्ट एक हिंट म्हणून आपण ते बघू 1-2 सेकंदामध्ये. तर इंटरनल मेमरीमध्ये मग काय सांगितलं ना, प्रोग्रामसाठी किती मेमरी शिल्लक असते आणि डाटा स्टोअर करायसाठी किती मेमरी शिल्लक असते. चला आपण आता स्टार्ट करूया. बघा, इंटरनल प्रोग्राम मेमरीमध्ये हा कंट्रोलर आहे ना, एनेबल ॲक्सेसमध्ये सांगितलं होतं की 1 दिलात तर इंटरनल मेमरी ते ॲक्सेस करतं, 0 दिलात तर एक्सटर्नल मेमरी ॲक्सेस करतं. इंटरनल मेमरीची साईज रॉमची मिनिमम किती सांगितले त्याने, 4 KB पर्यंत, किलो बाईट. आणि एक्सटर्नल किती असते ते मिनिमम 4 KB पासून मॅक्सिमम 64 KB पर्यंत तुम्ही घेऊ शकता. रॉम बघा, रॉम मी पुन्हा रिपीट करतोय, रॉम, आलं लक्षात. आणि याच्यामध्ये प्रोग्राम मेमरीमध्ये काय होतं की परमनंट डाटा स्टोअर केला जातो, टेम्पररी डाटा स्टोअर करता येत नाही. हे झालं प्रोग्रामसाठी खूप कमी मेमरी लागते. आता आपण बघू डाटा मेमरीसाठी. म्हणजे इथं काय सांगितलं त्याने, प्रोग्राम मेमरीसाठी इंटरनल असेल तर 4 KB सफिशियंट आहे आणि एक्सटर्नल असेल तर 64 KB पर्यंत सफिशियंट आहे. पण ज्यावेळी डाटाचा विषय येतो त्यावेळी डाटा हा जास्त प्रमाणात असतो, प्रोग्राम जास्त प्रमाणात नसतो, प्रोग्राम खूप कमी असतो. त्यामुळे प्रोग्रामसाठी लागणारी मेमरी पण खूप कमी असते. डाटा जास्त असल्या कारणानं डाटा तुमचा 256 KB पर्यंत जागा लागते त्याला. 64 KB कुठे आहे आणि 256, 4 पट बरोबर मेमरी डाटा स्टोअर करण्यासाठी लागते. त्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेशन आता डाटा मेमरीच्या ब्लॉक डायग्राम किंवा फंक्शनवरती असेल. चला मी तर ड्रॉ करून घेतलेलं आहे इंटरनल डाटा मेमरी. बघा कशी असते ती. टोटल इंटरनल डाटा मेमरी किती असते सांगितलं मी, 256 KB. आता ते 256 KB कसे डिवाइड झाले ते बघू आपण. के म्हणजे 1000, बी म्हणजे बाईट, बरोबर कळतंय. बी म्हणजेच काय आलं, बाईट. आता बाईट आणि बीट मधला अर्थ कळण्यासाठी मी इथं दिलेलं आहे बघा. 0 1 0 हे सिंगल अंक जे आहेत ना, सिंगल एकटा याला म्हणायचं असतं बीट, लक्षात. आणि 8 बीटचा मिळून तयार होतो एक बाईट.
म्हणजे बघा हे 3 0 4 आणि हे 4. 4 आणि 4 किती बीट झाले? 8 बीट झाले. सिंगल अंक म्हणजे बीट आणि 8 बीटचा मिळून काय तयार होतो? एक बाईट तयार होतो. बाईट कळलं सगळ्यांना? आणि आपल्याला हे सगळं जे बघायचं आहे ते बाईटमध्येच बघायचं आहे. म्हणजे 256 बाईट कसे डिवाइड केलेले आहेत, कुणाकुणासाठी किती किती दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. बघा, RB0 4 रजिस्टर बँका तिने यूज केलेले आहेत. RB0 पासून R3 पर्यंत. प्रत्येक रजिस्टर बँकमध्ये 7 रजिस्टर हे बँक आहेत, 4 रजिस्टर बँक आहेत. पुढं काय सांगितलं? प्रत्येक रजिस्टर बँकेला परत 7 रजिस्टर आहेत. बरोबर आहे का? प्रत्येक रजिस्टर बँकेला किती रजिस्टर आहेत? 7 रजिस्टर आहेत. ही रजिस्टर बँक 0 आणि प्रत्येकाला किती रजिस्टर आहेत? 7 रजिस्टर, सॉरी 8 रजिस्टर. 0 to 7 असं मला म्हणायचं होतं. इथं 8 रजिस्टर, इथं 8 रजिस्टर, इथं 8 रजिस्टर, इथं 8 रजिस्टर. आणि रजिस्टर लिहितात कशानं? सिंपल आहे, R0 पासून R7 पर्यंत. R0 पासून R7 पर्यंत. आलं लक्षात? मी आता काय केलेलं आहे, इथं ब्लॉक काढला, पण हे एक्झॅक्ट नक्की आहे काय ते मी इथं शॅडोने इथं दाखवलेलं आहे. नक्की एवढे ह्याच्या सगळ्यामध्ये काय काय आहे बघा. उभे 8 रेषा आहेत, 8 घर आहेत. आडवी पण 8 घर आहेत. एकासाठी काढलं. म्हणजे इथून जर स्टार्ट केलं, 1 नंबरचं घर लिहिलं, तर इथे किती नंबरचं असणार आहे? ते 8 नंबरचं असणार आहे. आहे ना? इथं 9 नंबरचं असेल तर इथं 8 नंबर. म्हणजे प्रत्येक रजिस्टर बँक ही 8 घरांची असते. उभ्या ज्या रेषा आहेत सगळ्याला, या टॉपपासून या बॉटमपर्यंत, हे उभ्या घरं किती आहेत? 8 आहेत. 8 देण्यामागचा पण एक उद्देश आहे त्यांचा. मी आकडे लिहा तुम्ही कोणत्याही घरामध्ये. 2 नंबरचे लिहितो. 0 1 1 0 1 1 0 1 0 1 0. लिहिलं? मोजा ते किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 देण्यामागचा उद्देश हाच होता, कारण हे 8 बीट झाले ना, सिंगल सिंगल. आणि 8 बीटचा मिळून काय झाला? एक बाईट झाला. म्हणजे मी जर असे आडवे फक्त रो मोजले तर किती आले? 8 आले. म्हणजे एक बाईट, दुसरा बाईट, तिसरा बाईट, चौथा बाईट, पाचवा बाईट, 6वा बाईट, 7वा बाईट, 8वा बाईट. कळलं काय म्हटलं? 8वा बाईट का म्हटला? कारण 8व्या बाईटमध्ये 8 बीट आहेत ना छोटे छोटे, म्हणून 8 नंबरचा बाईट म्हटला. सेम रजिस्टर बँक 0 मध्ये हा किती बाईटचा डिवाइड केला? म्हणजे 256 मधले 8 बाईट याच्यासाठी दिले. रजिस्टर बँकेला किती दिले? 8 दिले. सेकंड, सगळ्या रजिस्टरला 8-8च बाईट दिले. पहिल्या रजिस्टरसाठी 8 दिले, सेकंडसाठी 8 दिले, हे 8 दिले. म्हणजे हे जो ब्लॉक आहे, हा ब्लॉक सेम इथेही तोच असणार, इथेही तोच असणार, इथेही तोच असणार. टोटल 256 मधले 8 16 24 आणि 32 इथं गेले, 16 इथं गेले, 32 आणि 16 आणि अधिक 80, हे 128 होतील टोटल. बघा हे किती झाले? 80. हे झाले 16 आणि हे सगळे 8 वाले 4, 1 2 3 आणि 4. हे जर काउंट केला तर किती होतो? 128. म्हणजे हे टोटल झाले 128 आणि हे 128, असे मिळून टोटल 256 डाटा मेमरीसाठी, इंटरनल डाटा मेमरीसाठी हे जागा आहे. आता हे अजून जर किचकट वाटत असेल तर असं गृहीत धरा, हे घर आहेत, 8 घर आहेत. 8 घराचं एक कॉलनी आहे, दुसऱ्या घराची ही दुसरी कॉलनी, तिसरी कॉलनी, चौथी, अशा 8 कॉलनी आहेत. आणि तुम्हाला इथे किती पाहिजेत? 256 कॉलन्या पाहिजेत. आलं लक्षात? कॉलनी कळलं का? मग इथं 8 घरामध्ये 8 माणसं राहिलीत, तसं दुसऱ्या घरामध्ये दुसरी 8 माणसं राहिलीत, ही परत 8 माणसं राहिलीत. मग जर तसं विचार करायला गेलं तर इथं कॉलन्या किती झाल्या? 8. इथं 8 कॉलन्या, इथं 16 कॉलन्या. 16 कॉलन्यामध्ये एका कॉलनीला 8 घरं ना, मग 16 गुणिले 8 केला तर तेवढी लोक या घरामध्ये राहतील. जसे की इथं 8 कॉलन्या, प्रत्येक कॉलनीला 8 घरं, 8 8 64, म्हणजे 64 घरं इथं तयार झाली. बघा लक्षात आलं का?
तसे 64 64 64 64 अशी घरं झालीत. पण आपल्याला सिंगल सिंगल घर नको आहे, आपल्याला कॉलन्या पाहिजेत. 8-8 कॉलनीची घरं तयार झालेली आहेत. बरोबर आहे. मग आता इथं जे नंबर लिहायचे असतात ना, की कॉलनीला नाव द्यायला पाहिजे ना. मग सुरुवात कुठून करायची आणि शेवट कुठे होणार, त्याच्यासाठी मी तुम्हाला एक चार्ट दाखवतो. तो चार्ट तुम्ही नोटबुकमध्ये तुमच्या नंतर लिहून घ्यायचा आहे. तुम्हाला हेक्साडेसिमल नंबर मी शिकवलेले आहेत. बरोबर. तर हेक्साडेसिमल नंबर ते असेच लिहिलेले आहेत का आपण? बघा, 0 1 2 3 4 झालेत ना, 5 6 7 8 9 ABCDEF झालं होतं. आता इथून परत चालू करायचं आहे. तर 2 नंबरची लाईन आहे ना, 0 म्हणजे लहानपणी आकडे बघितलात ना रे, 11 12 13 14, नंतर 21चा पाढा, 31चा पाढा, 41चा पाढा, 19 नंतर ABCD चालू करायची. झालं, सिंपल. काय अवघड आहे त्याच्यामध्ये? हे 0 1 2 3 ABCD फिक्स राहिलं. इथं पहिली 0 ची लाईन आली, 1 ची लाईन आली, 2 ची लाईन आली, 3 ची लाईन आली, 4 ची लाईन, 5 6 7 असं कुठपर्यंत करत जायचं आहे माहिती आहे का? ते शेवटपर्यंत F पर्यंत करत जायचं आहे. बघा, मी इथं दाखवतोय तुम्हाला. आलं का बघा? शेवट कुठपर्यंत गेलं तर F पर्यंत गेलेलं आहे. खूप महत्त्वाचं आहे. आणि हे तुम्हाला जसं इथं ड्रॉ केलेलं आहे, कट टू कट बॉक्स वगैरे करून तुम्हाला सुद्धा तसंच ड्रॉ करायचं आहे. खूप महत्त्वाचं आहे, कारण याचा उपयोग आपल्याला इथं होणार आहे नंबर लिहिण्यासाठी. दाखवतो तुम्हाला मी. कॉलन्या बघा, हे पहिलं घर, दुसरं घर, हे कॉलनीचे नंबर आहेत ते. हे आता मला सांगायचं आहे. ही पहिली कॉलनी आहे ना, ही दुसरी कॉलनी, तिसरी कॉलनी, चौथी कॉलनी, पाचवी. हे उलटं मी लिहिलेलं आहे जस्ट. मग आता कॉलनीला नाव लिहितो मी, घराचं नाव लिहितो. पहिले इथून सुरुवात करायची 00 पासून. म्हणजे पहिल्या कॉलनीला नाव झालं 00H, दुसऱ्याला झालं 01H. कॉलनीचे नाव आहेत 02H, 03H, 04H, 05H, 06H आणि 07H. म्हणजे 00 कॉलनीमध्ये ही 8 घरं आहेत. बरोबर. 03च्या कॉलनीत ही 8 घरं आहेत. 05च्या कॉलनीत ही 8 घरं आहेत. अशी लिहायचे आहेत. मग मी काय करतो, इतकं सगळं मला लिहिता येत नाही, त्यामुळे मी फक्त पहिलं घर आणि शेवटचं घर एवढंच लिहितो. म्हणजे लक्षात येऊन जाईल तुमच्या. म्हणजे पहिलं घर कोणतं झालं कॉलनीचं? 00H. H म्हणजे हाऊस असं लक्षात ठेवलं चालतं. हेक्साडेसिमल आहे म्हणून तिथं H असं लिहिलेलं आहे, ते मेन्शन केलेलं आहे ते. इथं 8 नंबरचं घर कोणतं झालं? इथं बघून, हे बघून सांगितलं तरी चालतं. मग बॉक्स केलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 07. इथं येईल 07H. आता पुढचे 8. 7 नंतर कोण आला? 8 आला. याच्यावरती येईल 08H. बरोबर. परत 8 घरं काउंट केली, 0F येईल, 0FH. असं तुम्हाला व्हॅल्यू लिहायचे आहेत. म्हणजे याच्या आतमध्ये किती? 8 कॉलनी आहेत ना, सेम आहेत बघा, 8 घरं आहेत. आणि प्रत्येक घरामध्ये 8 लोक राहतात. नंतर पुढचे घ्या, 10 पासून 17 पर्यंत, 10H ते 17H. आलं लक्षात? 18 पासून 1F पर्यंत, 18H ते 1F पर्यंत. झाले 8 सगळे. त्यानंतर किती आहे रे? 16 आहेत बघा. 1F पर्यंत झाली. 1F नंतर 16 घरं मोजायच्यात. म्हणजे 20 ला चालू झालं. 20 पासून हे जर मोजलं तर 16 घर इथं येतं. म्हणून ड्रॉ करताना पण व्यवस्थित 4 बॉक्स करून हे 16ला एकच बॉक्स केला आहे बघा. 20 ला चालू होतोय, 2F ला संपतोय. 20 ला चालू होतो आणि 2F ला संपतो. झाले 16. आता 16 नंतर किती पाहिजेत? 80 पाहिजेत. 80 साठी हे आहेत बघा. एका लाईनमध्ये 16 आहेत. 16 16 2 32, 16 3 48, 16 4 64, 16 5 80. म्हणून जो बॉक्स केलेला आहे यामध्ये 16 कॉलन्या आहेत. सॉरी, 80 कॉलन्या आहेत. 80 कळतंय ना कुठून चालू झालं ते? 30 ला चालू झालं आणि 7F ला संपलं. म्हणजे इथं 30 ला चालू होईल आणि इथं 7F ला संपेल. म्हणजे अशा 80 घरं आहेत. लक्षात येतंय का? म्हणजे 1 2 3 4 5 6 असं कुठपर्यंत जाईल ते?
80 पर्यंत जाईल. इथं सुरुवात होईल त्याला 1 न. लक्षात आलं कसं 100%? अशा 80 जनरल पर्पज डाटा स्टोअर करायसाठी बाईट अवेलेबल आहेत. आणि 7F नंतर 7F झालं. 7F नंतर किती झालं? 80. आणि हे सगळे किती आहेत? 128 आहेत. 80 नंतर किती वरती आलं? तर FF वरती आलं. म्हणजे हे 128 झाले आणि इथं आलं 80H आणि लास्ट आलं FFH. आणि हे 128 आहेत म्हणजे पहिलं घर, बरोबर, दुसरं घर, तिसरं घर, चौथं घर, असं करत मी गेलो आणि मला हे किती नंबरचं घर मिळालं? 128 नंबरचं घर मिळालं. आणि एका घरामध्ये किती माणसं राहत आहेत? 8 माणसं राहत आहेत. कळलं का? 8 माणसं म्हणजे 8 बीट. 8 बीट म्हणजे 1 बाईट, म्हणजे 1 बाईट, 2 बाईट, 3 बाईट असं 128 बाईटपर्यंत जाईल. आणि हे जे 128 आहेत हे स्पेशल फंक्शन रजिस्टरसाठी वापरली जातात. इथं यांची जी जागा फिक्स केली की रजिस्टर बँकेसाठीच हे पहिले 4 वापरायचे आहेत. ॲड्रेससाठी हे 16 वापरायचे आहेत. जनरल पर्पजसाठी हे वापरायचे. जनरल पर्पज म्हणजे यामध्ये कुठला एक्स्ट्रा कोण आला, बरोबर, आणि याच्यामध्ये जागा नाही अवेलेबल झाली तर त्याने इथं जनरल कोटा म्हणतो या ठिकाणी तुम्ही डाटा सेव्ह करू शकता. उदाहरण द्यायचं झालं, हे 64 झाले का? तर 65 जर असतील तर 64 ह्या घरात थांबतील, राहिलेला एक इथं जाऊन थांबेल. जर एक्स्ट्रा आला तर, नाही आला तर इथंच थांबेल. सेम इथं तसंच होणार आहे. इथे 64 आले, इथं 68 आले तर राहिलेले 4 जे आहेत ते इथे जाऊन थांबतील जनरल पर्पजमध्ये. हे स्पेशलमध्ये जाणार नाहीत. हे जनरल पर्पज त्यासाठी नाव दिलेलं आहे. खाली कुठला डाटा जादा आला, त्या ठिकाणी डाटा जर तो सेव्ह नाही राहिला, जागा कमी पडली, तर त्यासाठी हे 80 जागा त्यासाठी शिल्लक ठेवलेल्या आहेत. तुम्ही कुठेही त्या ठिकाणी डाटा सेव्ह करू शकता. सगळ्यांना लक्षात आलं का? इंटरनल डाटा मेमरी खूप महत्त्वाची होती, सिंपल होती. आता याच्यामध्ये जर बघायचं झालं तर तुम्हाला ते एरिया पण सांगितलेले आहेत, मी तो चार्ट पण दाखवलेला आहे आणि त्याचं लोकेशन पण तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा कशामध्ये वापरलं जातं. रॅम रॉम कळलं ना? रॅम म्हणजे परमनंट डाटा स्टोअर करायचं ठिकाण, रॅम, आणि रॉम, रॉम म्हणजे टेम्पररी डाटा स्टोअर करायचं ठिकाण. तर ह्या दोघांच्या मध्ये म्हणजे मेमरी आणि डाटा हे सेव्ह केलं जातं ना, मग हे सेव्ह करण्यासाठी पण जनरल पर्पज एरिया वापरला तरी चालतो. 16 बीट बाईटचं लोकेशन काय सांगता येईल? 20H पासून 2FH पर्यंत, बरोबर आहे. आणि प्रत्येक मायक्रो कंट्रोलरला एक एक मेमरी लोकेशन दिलेलं असतं. हे एक एक मेमरी लोकेशन आहेत. हे 8 बीट म्हणजे हे मेमरी लोकेशन म्हणू शकता. हे मेमरी लोकेशन, हे मेमरी लोकेशन, हे मेमरी लोकेशन, हे मेमरी लोकेशन आहेत. वेगवेगळी घरं आहेत, वेगवेगळा पत्ता आहे. तुम्हाला जर डाटा सेव्ह करायचा असेल तर या पत्त्यावरती पाठवावा लागतो. 05H म्हटलात तरच या ठिकाणी डाटा जाऊन सेव्ह होईल. जर तुम्ही हा नंबर दिला 0001 1000 आणि तुम्ही जर म्हटला की हा डाटा 17H ला सेव्ह करा, तर 17H शोधायचं कुठं आहे? इथं आहे बघा. म्हणजे हे टॉपची लाईन घर आलं, मग ह्याचे 8 घरं पाडायचे, 3 4 5 6 7 आणि 8 पाडलेत. आणि हा जो डाटा आहे तो इथे जाऊन सेव्ह होईल, 0001 1000. कळलं का? हे कसं कळलं इथे गेलं ते? तर हा डाटा सांगितला की 17H ला तुम्ही ट्रान्सफर करा. हे लोकेशन झालं. हे लोकेशन दिल्याशिवाय त्या ठिकाणी डाटा सेव्ह होऊ शकत नाही. हाच डाटा जर तुम्हाला 21H ला सेव्ह करा म्हटलीत हा डाटा, तर तुम्ही 21H शोधायचं कुठं आहे? 20H इथे आहे बघा. म्हणजे हे घर जर 20Hचं असेल तर त्याच्या वरचं घर 21Hचं असणार आहे. म्हणजे हे घर 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या घरामध्ये डाटा जाईल, 0001 1000. कळलं सगळ्यांना काय केलं ते? हे मेमरी लोकेशन आहेत. रजिस्टर बँकेचं जर म्हटलात तर एका रजिस्टर बँकेमध्ये 7 रजिस्टर असतात. म्हणजे ह्याला तुम्ही रजिस्टरला नावं अशी दिलं तरी चालतं बघा. ह्या साईडला देतो मी. ही रजिस्टर बँक R0, R1, R2, R3, R4,
R5 R6 R7 ही 7 घरं म्हणजे याची सेम वरती इथं असतील, इथं असतील, इथं असतील 4 ठिकाणी. कळलं सगळ्यांना काय समजलं ते? तर हे असेल इंटरनल मेमरी. आणि स्पेशल फंक्शन जे मगापासून बोललो ना आपण ह्याचंच फक्त डिस्कशन केलं. 80H पासून FF पर्यंत आपण हा डाटा सेव्ह करू शकत नाही. हा जो डाटा मगाशी 17H ला टाकला इथं 21H ला टाकला, हा डाटा जर तुमच्या मनात आला आणि सर 82H ला टाका तर 80 इथं असेल, 81-82 या ठिकाणी हा डाटा सेव्ह करू शकत नाही, कारण हा डाटा स्पेशल फंक्शनमध्ये येत नाही. हा डाटा नॉर्मलमध्ये येतो. त्यामुळे हा डाटा तुम्ही 0 पासून 7F पर्यंत कुठेही टाका, कुठेही सेव्ह करा, या लोकेशनला होऊ शकतो. पण या लोकेशनला डाटा तो सेव्ह होणार नाही. यासाठी स्पेशल फंक्शनच रजिस्टर वापरले जातात. ते कोणते स्पेशल फंक्शन रजिस्टर असतात ते तुम्हाला आता मी दाखवतो 1 मिनिटामध्ये, की जस्ट एक डोळ्याकडून आपण घालून घेऊ की हे कोणकोणते आहेत वेगवेगळ्या लोकेशनचे. 80H ला जर डाटा सेव्ह करायचा असेल तर तो इनपुट आउटपुट पोर्ट लॅचचाच डाटा सेव्ह करावा लागतो. म्हणजे कोणत्या पिनला कोणतं नाव दिलेलं आहे तोच. स्टॅक पॉइंटर 81 ला दिलेला आहे, डाटा पॉइंटर लो 82 ला, डाटा पॉइंटर हाय 83 ला. पॉवर कंट्रोल म्हणजे पॉवर कंट्रोल पिकॉन म्हणतात त्याला. पॉवर कंट्रोलचं जर काय सिग्नल आला, त्याचं जर व्हॅल्यू द्यायची असेल तुम्हाला, सेव्ह करायचा आहे त्याचा डाटा, तर तो 87H ला सेव्ह करावा लागणार. तो डाटा पॉवर कंट्रोलचा 87 ला सेव्ह करावा लागेल. तो डाटा इकडे जागा शिल्लक आहे म्हणून जर सेव्ह करायला गेला तर तो सेव्ह होणार नाही. त्यासाठी स्पेशल फंक्शनचेच लोकेशन यूज केली जातात, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे स्पेशल फंक्शन रजिस्टर SFR. टायमर कंट्रोलसाठी असेल, टिकॉनसाठी असेल 88, टायमर काउंटर कंट्रोलसाठी टी मोडसाठी असेल 89, TL0 टायमर 0 लो, टायमर 0 1 बाईट, टायमर हाय 1 0 आणि 1, पोर्ट 1 लॅच, पोर्ट 1 पोर्ट 0 झालेत ना, पोर्ट 1 पोर्ट 2 पोर्ट 3 पोर्ट 4 आहेत सगळेत. नंतर पिकॉन सिरियल पोर्ट कंट्रोल, नंतर सिरियल पोर्ट डाटा बफरिंग करतं, बफर म्हणजे साठवून ठेवण्याचं ठिकाण. नंतर परत P2 पोर्ट 2, नंतर इंटरप्टसाठी इंटरनल इंटरप्ट, एनेबल इंटरप्ट म्हणा, इनपुट आउटपुट पोर्ट नंबर 3 आणि इंटरप्ट पोर्ट, इंटरप्ट एनेबल इंटरप्ट पोर्ट त्यासाठी B8, प्रोग्राम स्टेटस वर्क त्यासाठी D0, ॲक्युम्युलेटरसाठी E0 आणि अर्थमेटिकसाठी F0. म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये जर डाटा सेव्ह करायचा असेल तर तो तुमचा E0H मध्येच डाटा जाणार डायरेक्टली, त्याचं लोकेशन तेच असेल. असं स्पेशल फंक्शन रजिस्टरसाठी डाटा तुम्ही सेव्ह करू शकता. आलं लक्षात? तर माझ्या हिशोबाने मेमरी ऑर्गनायझेशन खूप सिंपल मेथडने, खूप इझी टेक्निकनं आपण शिकवलेली आहे. काही अवघड नाही याच्यामध्ये. फक्त एवढं काळजी घ्यायची आहे, 80H पासून पुढे रेग्युलर डाटा कधीही सेव्ह करायचा नाही. आता हे खूप महत्त्वाचं आहे. आता हे डाटा सेव्ह करायचं म्हणजेच काय, तुम्हाला 2 नंबर दिले जातात, कोणतेही नंबर घ्या, बरोबर. प्रोग्रामसाठी म्हणतोय मी, एक दाखवतो इथं, एक 10 नंबर आहे आणि एक 5 नंबर आहे. ह्या दोघांचे ॲडिशन करायला सांगितले. तर मायक्रो कंट्रोलरमध्ये हा जो मायक्रो कंट्रोलर आहे, हे मायक्रो कंट्रोलरमध्ये जी मेमरी आहे आतमध्ये, ह्या मेमरीमध्ये 10 नंबर आणि 5 नंबर पहिला सेव्ह करावा लागतो. आणि सेव्ह करून मग मायक्रो कंट्रोलर त्या 2 नंबरची बेरीज करतो आणि बेरीज करून परत इथंच मायक्रो कंट्रोलर त्याचा रिझल्ट सेव्ह करतो आणि मग तो रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतो. म्हणजे लोकेशन किती झाले, 10 नंबर एक सेव्ह करायला जागा पाहिजे ठिकाण, 5 नंबर एक सेव्ह करायला जागा पाहिजे आणि येणाऱ्यांची बेरीज ॲन्सर ते सेव्ह करायला एक ठिकाण पाहिजे. म्हणजे 3 लोकेशन पाहिजे, 3 ठिकाणं म्हणजे 3 लोकेशन. तर हे नंबर तुम्हाला ह्या स्पेशल फंक्शनच्या ठिकाणी सेव्ह करता येत नाहीत. हे आहे ना 80 पासून FF पर्यंत हे 128 ठिकाणी कुठेही सेव्ह करता येत नाहीत. तुम्हाला सेव्ह करायचे असतील ते नंबर तर इथे कुठेही सेव्ह करा. म्हणजे तुम्हाला समजा आता तो 15 नंबर आहे, 15 नंबर इथे सेव्ह करायचा आहे, तर 15 नंबरचा 1 झाला 0 0 0 1, 5चा होणार तो नंबर असा 4 4 मध्ये कन्वर्ट करायचा आहे तो.
एक इथं टाकला 0 0 0 0 0 0 0 1 बरोबर. पहिलं लोकेशन कोणतं टाकलं 03H ला, नंतर कोणतं 00H ला. ह्या दोघांची बेरीज करायची आणि येणारी बेरीज 05 ला ॲड होणार, म्हणजे ह्या लोकेशनला तो डाटा सेव्ह होणार. लक्षात आलं सगळ्यांना काय सांगितलं मी ते. तर अशा हिशोबाने तुम्ही अरिथमेटिक ऑपरेशन जेव्हा करत असताय, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, तेव्हा ह्या मेमरीचा खूप उपयोग होतो. या ठिकाणीच तुम्हाला तो डाटा सेव्ह करावा लागतो. सेव्ह केलेला डाटा मायक्रो कंट्रोलर घेतो, त्यांची बेरीज करतो, वजाबाकी करतो आणि यामधल्याच लोकेशनला तो डाटा आपल्याला सेव्ह करावा लागतो. म्हणजे इथूनच डाटा घ्यायचा आहे आणि रिझल्ट काढून तो इथंच सेव्ह करायचा आहे. आलं लक्षात. तर मेमरी ऑर्गनायझेशन खूप सिम्पल आहे, काही अवघड नाही याच्यामध्ये. तर तुम्हाला समजणार असेल असं मी गृहीत धरतो. आणि तरी तुम्हाला जर का डाऊट असेल मेमरी ऑर्गनायझेशनच्या बाबतीत, तर येणारा जो नेक्स्ट चॅप्टर आहे आपला नेक्स्ट इन्स्ट्रक्शन सेटचा, तर प्रोग्राम बघत असताना तुम्हाला लोकेशन 100% समजून जातील की सर हा डाटा कुठं सेव्ह झालेला आहे, हा डाटा कुठं सेव्ह करू शकतो. आणि मगाशी जे मी टेबल तुम्हाला दाखवले बरोबर, हा टेबल जो तुम्हाला पेजवरती दाखवला, हे टोटल 00 पासून FF पर्यंत जर बघितलात तर 256 घरं आहेत वेगवेगळी. एका घरामध्ये 8 माणसं राहू शकतात. बघा दोघांचा फरक. घरं किती आहेत 256. एका घरामध्ये किती लोक राहणार 8 लोक राहू शकतात. बरोबर. तर या हिशोबाने तुम्ही डाटा सेव्ह करू शकता. म्हणजे 34 ला डाटा सेव्ह करा, 54 ला डाटा सेव्ह करा, ह्या दोघांची बेरीज करा आणि आलेली बेरीज तुम्ही 18 मध्ये सेव्ह करा. कसंही फिरवा, फक्त घेत असताना एवढी काळजी घ्यायची आहे 80 पासून पुढचं लोकेशन घ्यायचे नाहीत. 80च्या मागचेच लोकेशन घ्यायचे, म्हणजे तुम्हाला पहिले 128च घरं वापरता येतील रेग्युलर ऑपरेशनसाठी. हे जे आहे ते स्पेशल फंक्शनसाठी आहेत. लक्षात आलं. ओके. तर अशा हिशोबाने आपण हे मेमरी ऑर्गनायझेशन बघितलेलं आहे. तर मेमरी ऑर्गनायझेशन नंतर आपल्याला काही फॉर्मॅट बघायचे आहेत. म्हणजे PSW नक्की काय आहे, टी मोड काय आहे, टिकॉन काय आहे, ह्याच्या रिलेटेड एक थोडंसं फॉर्मॅट बघायचे आहेत. 3 ते 4 फॉर्मॅट आहेत. तर ते आपण काय करू, नेक्स्ट लेक्चरला ते सगळे फॉर्मॅट बघू. ठीक आहे. तर आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू. तुम्हाला एक्झाम्पल किंवा लेक्चर समजलं असेल असे मी गृहीत धरतो. तर अजूनही कोणी आपलं लेक्चर सबस्क्राईब करायला नसेल, कमेंट्स करायला नसेल, लाईक करायला नसेल, तर तुम्ही प्लीज करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ जे मी अपलोड करणार आहे ते तुम्हाला पटकन मिळून जातील. ठीक आहे. लेक्चर आपण स्टॉप करू. थँक्यू.